जैन मुनी नयन पद्मसागर यांनी तारा राणी या जैन होत्या आणि त्यांनी पडत्या काळात महाराष्ट्र सावरला हे जे विधान केलं त्याबद्दल त्यांनी आजवर आणखी माफी मागितली नाही आहे. पण त्यांनी हे विधान अज्ञानातून केलं का त्यांना आता ते माफी मागून मोकळे होतील? तुम्ही आधीतून पाठीमागं जर बघितलं तर छत्रपती शिवरायांच्या कुळामधील राजाराम महाराज असतील, ताराराणी असतील, येसुबाई असेल, जिजाऊ असतील, यांच्यावरती कुणी ना कुणी शिंतोडे उडवतं. आणि हे उडवणारे काही छोटे मोठे माणसं नसतात, चांगलेच असतात. परंतु हे उडवतात कशासाठी माहिती का? की कुठला तरी एखादा भ्रष्टाचाराचा किंवा एखादा राजकारणातला महत्त्वाचा विषय जो लोकांच्या समोर यायला लागला आणि लोक त्याच्यावरती प्रश्न विचारतील, मोर्चे काढतील, द्वेष राजकीय लोकांचा करतील, अशी जर काही शक्यता वाटली तर त्याच्या अगोदरचे काहीतरी असं पिंड सोडून देतात. आणि विशेष म्हणजे छत्रपती शिवरायांच्याच चरित्राचा जास्त करून वापर केला जातो. तर खरं तर शिवप्रेमींनी अशा राजकीय लोकांना आणि अशा लोकांना अद्दल घडवलीच पाहिजे. परंतु जैन मुनी नयन सागर यांच्या बाबतीत मी असं टोकाचं बोलणार नाही, कारण ते मुनी आहेत. आणि विशेष म्हणजे मुनी म्हणजे त्यांनी त्याग केलेला असतो. अशा लोकांनी समाजासाठी वाहून घेतलेलं असतं. अशा लोकांनी समाज उत्थानासाठी स्वतःला आयुष्यभर त्या वाटेवरती ते चालत असतात. कुठली तरी एखादी धर्माची, परंपरेची, संप्रदायाची विचारधारा घेऊन. म्हणून त्यांच्या बाबतीत आपण असं टोकाचं बोलणार नाही. परंतु असा माणूस जो म्हणतो की तारा राणी ह्या जैन होत्या, काहीच हरकत नाही. कारण आपण फक्त त्या जैन होत्या म्हणून त्यांच्यावरती आगपाकड करायला सुरुवात केली. परंतु एवढा मोठा महात्मा असं विधान अज्ञानातून नक्कीच करणार नाही. कारण त्यांना त्यामागे हेतू हा असावा की आजकाल धर्माच्या, जातीच्या भिंतीच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या विचारानं, महावीरांच्या विचारानं, जैनांच्या विचारानं आणि आपल्या महानुभव पंथाच्या सांप्रदायिक विचारानं, वारकरी संप्रदायाच्या विचारानं हा सगळा समाज एक व्हावा. त्या एकतेसाठी कदाचित त्यांनी ही कथा रचली आणि तुमच्यासमोर प्रस्तावित केली असावी. कारण आजकाल पहा तुम्ही की प्रत्येक जातीमध्ये विवाहांच्या मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. आणि म्हणून त्यांनी तारा राणीच्या माध्यमातून मराठा आणि जैन समुदाय एकत्र यावा, त्यांचे विवाह संबंध जुळावे, या उदात्त हेतूने कदाचित त्यांनी हे विधान केलेलं असावं. आणि म्हणून तारा राणी जर जैन होत्या तर राजाराम महाराज हे जैनांचे जावई झाले. आणि असं जर असेल तर मराठा आणि जैन हे सोयरे झाले. बरोबर आहे का नाही? आज जे मराठा समाजामध्ये असंख्य तरुण आहेत, अविवाहित आहेत, ज्यांचे लग्न जुळत नाही, त्यांच्यासाठी जैन मुनी नयन सागर यांनी एक पर्याय खुला केलेला आहे. त्याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानले पाहिजे. आणि इथून पुढे जैनांच्या मुलींना मागणी घालण्यासाठी आपण पुढं आलं पाहिजे. तरच जैन नयनसागर यांच्या विचारांचा आपण आदर केला असं म्हणता येईल. कारण जैन मुनी हे काही साधारण मनुष्य नाहीत. त्यांनी ही सर्व जाती धर्माची व्यवस्था उलटून टाकण्यासाठी, धर्मभेद दूर करण्यासाठी कदाचित या उदात्त हेतूने त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु आपल्याला त्यांचा उदात्त हेतू, त्यांचा उदात्त विचार नीट समजून घेता आला नाही. ही कदाचित आपली अज्ञानाची किंवा समजूतदारपणाची चूक असेल असं म्हणावं लागेल. बऱ्याचदा आपण म्हणतो की हिंदू हिंदू म्हणतो, परंतु हिंदूंचे विचार, हिंदू एकतेसाठी आपण कधीही प्रयत्न करत नाही. कारण फक्त हिंदूंच्या वळकाट्या आपण झेलायचं आणि वाळवायचं काम करतो. मला असं वाटतं की या धर्माला आणि मानवतेला एक करण्यासाठी या जैन मुनींनी फार मोठं विधान केलेलं आहे. त्यांचा आदरच आहे. परंतु त्यांनी जरी ते विधान केलेलं असलं ह्या हेतूने तरीसुद्धा ते सत्य नाही. कारण तारा राणी ह्या मराठाच होत्या,
हंबीरराव मोहिते यांच्या त्या सुपुत्रीच होत्या, राजारामाच्या त्या पत्नीच होत्या. परंतु जैन मुनींनी हा संदर्भ अज्ञानातून म्हणा किंवा इतिहासाला कलाटणी देऊन जर केलेला असेल तर त्यांनी तसं व्यक्त व्हावं की नाही बुवा, मी हे जाती धर्माच्या भिंती तोडण्यासाठी हे नातेसंबंध जोडले आहेत. ते जर असतील तर आम्हाला त्यांचा प्रचंड आदरच होईल आणि जैन धर्माविषयी देखील आमची आस्था पूर्वी देखील होती, आजही आहे, भविष्यातही राहील. आणि जैन धर्माला आम्ही आमच्यामध्ये सामावून घेण्यासाठी आमची दरवाजे, आमचे महाद्वार कधीही उघडेच राहतील, अशी मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. धन्यवाद.